नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. मराठीच्या आणखी एक नवीन तासिकेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला या PYQमधील जो आपला घटक आहे तो आहे शब्दविचार. तर या शब्दविचारावर आपण आजचे 30 प्रश्न घेणार आहोत. आशा करतो आपण सर्व तयार असाल. पहिला प्रश्न आहे, शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? मित्रांनो, शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. विकारी 4 आणि अविकारी 4. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद ह्या विकारी आणि क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय हे या ठिकाणी 4 अशा विकारी 4 आणि अविकारी 4 अशा एकूण 8 जाती आहेत. म्हणून पर्याय क्रमांक C हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी विकारी शब्द कोणता? बघा, आत्ताच आपण चर्चा केली तर या ठिकाणी उभयान्वयी, त्यानंतर विशेषण, क्रियाविशेषण आणि शब्दयोगी. तर या ठिकाणी A, C आणि D हे जे आहेत हे अविकारी शब्द आहेत. मग विकारी कोणता उरला? तर विशेषण हे या ठिकाणी काय आहे? विकारी शब्द आहे. कारण विशेषण हे लिंग, वचन किंवा विभक्तीनुसार त्या ठिकाणी त्याच्यात बदल होतो, म्हणून ते विकारी शब्द आहे विशेषण. पर्याय क्रमांक B. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा, वाघ हे कोणत्या प्रकारचं नाम आहे? आता वाघ म्हटलं की या ठिकाणी वाघाच्या पूर्ण जातीचा बोध होतो, म्हणून वाघ जे आहे हे या ठिकाणी सामान्य नाम आहे. पर्याय क्रमांक C हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 4 बघूया आपण, स्वतःशीच केलेल्या भाषणाला काय म्हणतात? गप्पा आपण स्वतः मारू शकतो? नाही मारू शकत. संवाद नाही मारू शकत, स्वतःशी संवाद नाही करू शकत आपण. भाषण करताना आपण भाषण करतो, समोर ऐकणारे असतात. म्हणजे पर्याय क्रमांक C स्वगत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण जेव्हा व्यक्ती स्वतःशी विचार करतो किंवा बोलतो त्याला स्वगत असं म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक C स्वगत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, पांढरा हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? तर या ठिकाणी पांढरा हा एक गुण आहे, म्हणून पांढरा हा रंग असून तो वस्तूचा गुण किंवा रंग दर्शवितो, म्हणून हे गुण विशेषण आहे. पर्याय क्रमांक C गुण विशेषण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? तर नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला आपण सर्व जाणताय सर्वनाम असं म्हणतात, म्हणून पर्याय क्रमांक B सर्वनाम हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही? बघा, आता नदी हे भाववाचक नाम नाही. शौर्य, त्यानंतर गोडवा आहे, सौंदर्य, शौर्य आणि गोडवा हे तीनही भाववाचक नाम आहेत. मग नाही विचारले आपल्याला कोणतं भाववाचक नाम नाही, तर नदी हे या ठिकाणी सामान्य नाम आहे, कारण ते संपूर्ण जातीचा बोध करतं, म्हणून ते सामान्य नाम आहे, ते भाववाचक नाम नाही. म्हणून पर्याय क्रमांक A हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 8 बघा, मराठीत मूळ सर्वनामे किती आहेत? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, मराठीमध्ये मूळ सर्वनामे जी आहेत तशी सर्वनामे भरपूर आहेत, परंतु मूळ जर सर्वनामे विचारली तर त्याचा या ठिकाणी उत्तर आहे 9 आहेत. ती किती आहे? 9. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः अशी एकूण 9 सर्वनामे आहेत ज्यांना आपण मूळ सर्वनामे म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक A हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 9, धावणे हे कोणते नाम आहे? आता हे सर्वनाम तर होऊ शकत नाही. वाक्याला जोडतं का? शब्दाला जोडतं का? नाही. विशेष नाम आहे का? नाही. तर धातू साधित नाम आहे, म्हणून पर्याय क्रमांक D धातू साधित नाम. कारण धाव या धातूपासून त्याला ने प्रत्यय लागल्यानंतर धावणे असा शब्द तयार होतो, म्हणून धातू साधित त्याला म्हटलं जातं. म्हणजे याच काय लागलं त्याला? धाव या धातूला जेव्हा ने प्रत्यय लागतो तेव्हा त्याच्यापासून जो शब्द तयार होतो धावणे, तर तो धातू साधित त्या ठिकाणी तो शब्द तयार होतो, म्हणून त्याला धातू साधित नाम असं म्हणतात. पर्याय क्रमांक D हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघा, आम्ही हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे? तर या ठिकाणी आम्ही हे पुरुषवाचक सर्वनाम आहे, कारण आम्ही हे बोलणाऱ्या व्यक्तीच्या समूहासाठी वापरले जाते, म्हणून ते प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. म्हणून पर्याय क्रमांक B पुरुषवाचक हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 11वा प्रश्न बघा, ज्या शब्दातून क्रियेचा बोध होतो त्याला काय म्हणतात? त्याला क्रियापद असं म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या किंवा क्रियेचा बोध करणाऱ्या शब्दाला आपण क्रियापद असं म्हणतो. पर्याय क्रमांक A हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 बघा, खालीलपैकी साधित शब्द कोणता? तर बघा, या ठिकाणी आपण काय लक्षात ठेवायचं आहे? तर लक्षात ठेवायचं याला प्रत्यय कोणत्या शब्दाला प्रत्यय लागलेला आहे? तर या ठिकाणी जा, कर, ये हे काही प्रत्यय लागलेले शब्द नाहीत. मग
कर या शब्दाला ऊन हा प्रत्यय लागल्यानंतर करून शब्द तयार झाला, म्हणून या ठिकाणी तो साधित शब्द आहे. कारण त्याला त्या ठिकाणी काय आहे, त्याला त्याला लागून तो साधला गेलेला आहे. कर या मूळ धातूला ऊन हा प्रत्यय लागून तो साधला गेला, मग जो साधला जातो त्याला साधित शब्द म्हणतात. म्हणून करून हे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी करून हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 बघा. दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? तर त्याला उभयानवी अव्यय असं म्हणतात. व, आणि, किंवा, पण, परंतु हे जे शब्द आहेत हे सर्व शब्द उभयानवी अव्ययाचे शब्द आहेत. म्हणून या ठिकाणी उभयानवी अव्यय पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 वाह वाह, हे की नाही, वाह वाह. बघा, वाह वाह, अरे बापरे, क्या बात है की नाही. आपण हे असे शब्द जेव्हा करतो तेव्हा त्याच्यापुढे उद्गारवाचक चिन्ह अवश्य आपण लावतो. या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे, म्हणजेच या ठिकाणी हे केवल प्रयोगी अव्ययाचं उदाहरण आहे की नाही. मनातील हर्ष किंवा आनंद व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारच्या आपण शब्द वापरतो, म्हणून याला केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. म्हणून वा हे केवल प्रयोगी अव्ययाचं उदाहरण आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी केवल प्रयोगी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 15वा. ज्या क्रियापदाला कर्माची गरज नसते त्याला काय म्हणतात? त्याला अकर्मक क्रियापद असं म्हणतात. तर कुठं आहे अकर्मक? बघा पर्याय क्रमांक बी. कारण सकर्मक म्हणजे काय होईल? त्याला मग कर्माची गरज असते, त्यामध्ये कर्म पण असतं. म्हणून या ठिकाणी ज्या क्रियापदाला कर्माची गरज नसते तरी वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्याला अकर्मक असं म्हणतात. पर्याय क्रमांक बी अकर्मक क्रियापद हे या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16वा. हिमालय हे कोणत्या प्रकारचं नाम आहे? बघा, हिमालय जगामध्ये एकच आहे, म्हणजे याचा अर्थ ते विशेष आहे, म्हणून ते विशेष नाम आहे. पर्याय क्रमांक सी विशेष नाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 बघा. हळूहळू हे कोणत्या प्रकारचं अव्यय आहे? बघा, हळूहळू हे शब्द कसा आहे? रीत दाखवतो आपल्याला, एखादी क्रिया कशी घडली त्याचं रीती दाखवलेलं आहे, म्हणून रीतीवाचक क्रियाविशेषण आहे. कारण क्रिया कशी घडली हे दाखवण्यासाठी आपण हळूहळू, जोरात, वेगाने, सावकाश असे शब्द वापरतो. म्हणून या ठिकाणी रीत दाखवलेले आहे, म्हणून रीतीवाचक क्रियाविशेषण हे या प्रकारचं या प्रश्नाचं बी रीतीवाचक क्रियाविशेषण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 बघा काय. पुढीलपैकी तत्सम शब्द कोणता? आता तत्सम म्हणजे काय? जो शब्द संस्कृतमधून जसाच्या तसा मराठीत आला, त्याच्यात काहीच बदल झाला नाही, त्याला तत्सम शब्द म्हणतात. आणि तद्भव म्हणजे काय? संस्कृतमधून येताना त्यामध्ये बदल होऊन तो मराठीत आला, त्याला म्हणतात तद्भव शब्द. आपल्याला तत्सम विचारला आहे. मग या ठिकाणी हात, पृथ्वी, घर आणि गाव. तर या ठिकाणी हात जो आहे, हात हा संस्कृतमधला जसाच्या तसा शब्द नाही, घर पण नाही आणि गाव पण नाही. कारण गावाला ग्राम असं म्हटलं जातं संस्कृतमध्ये. याचा अर्थ पृथ्वी हा शब्द संस्कृतमधून जसाच्या तसा आलेला आहे, म्हणून तो तत्सम शब्द आहे. पर्याय क्रमांक बी पृथ्वी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19. शर्त हा कोणत्या भाषेतील शब्द आहे? बघा, शर्त लगा लो म्हणजे या ठिकाणी फारसी आणि हिंदी, उर्दू ह्या भाषा ज्या थोड्या मिळत्या जुळत्या आहेत, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी फारसी हा जो शब्द आहे, हा शब्द शर्त हा शब्द फारसी भाषेतून आलेला मराठीमध्ये आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी फारसी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 20. ज्या नामांना स्वतःचा अर्थ नसतो त्यांना काय म्हणतात? बघा, आता थोडा वेगळा प्रश्न आहे की नाही. ज्या नामांना स्वतःचा अर्थ नसतो, आता तुम्ही जर बघितलं असेल विशेष नाम जे असतं बघा, विशेष नाम हे जे असतात फक्त एक खुणा असतात, त्यांना मूळ स्वतःचा अर्थ नसतो, म्हणून विशेष नाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी. त्यानंतर 21वा प्रश्न बघा. शब्दाची दुसरी शक्ती कोणती? आता शब्दाला एकूण 3 शक्ती असतात आहे की नाही, वाच्यार्थ, लक्ष्यार्थ आणि व्यंग्यार्थ. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर आपल्याला किती विचारलेलं आहे? दुसरी शक्ती विचारलेली आहे. मग पहिली जी आहे अभिद्दा आहे, मग दुसरी कोणती आहे? कारण व्यंजना ही तिसरी शक्ती आहे, आणि म्हणून लक्षणं जी आहे ही लक्षणं या ठिकाणी दुसरी जी काही आपली शक्ती आहे, शब्दाचा मूळ अर्थ सोडून सुसंगत अर्थ घेण्याच्या शक्तीला लक्षणं असं म्हटलं जातं. म्हणून लक्षणं जी आहे ही लक्षणं या ठिकाणी शब्दाची दुसरी शक्ती आहे. अभिद्दा शक्यतो पहिली विचारली जातं. अभिद्दा ही लक्षात ठेवायची. पर्याय क्रमांक बी जो आहे की नाही तो अभिद्दा, ती पहिली शक्ती आहे वाच्यार्थ. आणि या ठिकाणी जे आहे लक्षार्थ जो आहे लक्षणा, तर शब्दाचा मूळ अर्थ सोडून सुसंगत शब्द अर्थ घेण्याच्या शक्तीला लक्षणा असं म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी या 21व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी लक्षणा.
त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 22. पोपट पेरू खातो या वाक्यातील पेरू काय आहे? लक्षात ठेवायचं पेरू. तर या ठिकाणी खातो हे क्रियापद आहे. मग खाणारा कोण? पोपट. म्हणजे या ठिकाणी खातो हे झालं क्रियापद आणि खाणारा कोण? तर पोपट. पोपट झाला कर्ता. मग खाण्याची क्रिया कोणावर घडते? पेरूवर घडते. मग पेरू या वाक्यातील काय आहे? कर्म आहे. मग कर्म पर्याय क्रमांक बी कर्म हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 23 बघूया आपण. प्रश्न क्रमांक 23. मराठीतील वचन भेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत? बघा या ठिकाणी वचन जर बदललं तर त्या ठिकाणी सर्वनामामध्ये बदल होतो. मग अशी क्रियापद किती आहेत? या ठिकाणी सर्वनाम विचारलेले आहे. मराठीतील वचन भेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती? म्हणजे अशी कोणती सर्वनामे आहेत की ज्यांचं वचन बदललं तर त्यांच्यामध्ये बदल होतो? तर अशी एकूण 5 जे आहे सर्वनामे आहेत. एक मी आहे, त्यानंतर मीचं आपण जर वचन बदललं तर त्या ठिकाणी आम्ही होतो. त्याच्यानंतर तूचं तुम्ही होतं, तोचं ते होतं, हाचं हे होतं आणि जोचं जे होतं. अशा प्रकारे मी, तू, तो, हा आणि जो ही 5 सर्वनामे जी आहेत, ही 5 सर्वनामे वचन भेदाप्रमाणे बदलणारी आहेत. म्हणून पर्याय क्रमांक ए 5 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 बघा. टेबलाखाली या शब्दातील खाली हे काय आहे? तर लक्षात ठेवायचं, कर्त्याला लागून जर एखादं अव्यय शब्द जोडून येत असेल, अव्यय येत असेल तर ते असतं शब्दयोगी अव्यय. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए शब्दयोगी अव्यय जे आहे ते नामाला जोडून आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी योगी हे जे शब्द योगी अव्यय जो आहे तो खाली हे जे आहे शब्दयोगी अव्यय आहे. पर्याय क्रमांक ए. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 25. साधुत्व हे कोणत्या प्रकारचं नाम आहे? बघा तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, साधुत्व म्हणजे कर्तृत्व, साधुत्व आहे की नाही, अशा प्रकारचे त्या ठिकाणी आता मूळ शब्द जो आहे साधू आहे, त्याला त्व हे काय लागलेलं आहे? हे प्रत्यय लागलेला आहे आणि मग त्याला प्रत्यय लागून त्याचं भाव तयार झालेला आहे, म्हणजे भाववाचक नाम तयार झालेलं आहे. तर म्हणून या ठिकाणी साधुत्व हे भाववाचक नाम आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी भाववाचक नाम हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 26. अभ्यस्त शब्दाचे किती प्रकार आहे? तर बघा अभ्यस्त शब्द जो आहे, अभ्यस्त शब्दाचे एकूण 3 प्रकार आहेत मित्रांनो. पूर्णाभ्यस्त, अभ्यस्त, अंशाभ्यस्त आणि अनुकरणवाचक असे अभ्यस्त शब्दाचे 3 प्रकार पडतात. म्हणून पर्याय क्रमांक ए 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27. ज्या नामातून समूहाचा बोध होतो त्याला काय म्हणतात? तर अशा नामाला समूहवाचक नाम असं म्हणतात. बघा शब्दातच त्या ठिकाणी त्याचं उत्तर दडलेलं आहे, समूह आहे की नाही. तरी समूह म्हणजे काय? समूहवाचक. उदाहरणार्थ कळप, सैन्य, वर्ग हे सर्व समूहदर्शक शब्द आहेत, समूहवाचक शब्द आहेत. म्हणून पर्याय क्रमांक डी समूहवाचक हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28 बघा. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? बघा क्रियापद जसं नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा विशेषण, मग क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा क्रियाविशेषण. म्हणून पर्याय क्रमांक ए क्रियाविशेषण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. कारण क्रिया केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडली, किती वेळ घडली हे सांगणारे जे शब्द असतात हे क्रियाविशेषण शब्द असतात. म्हणून पर्याय क्रमांक ए क्रियाविशेषण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 29 बघा. खालीलपैकी अविकारी शब्द कोणता? बघा आपण शिकलो नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे 4 विकारी आहेत आणि बाकी जे उरलेत ते सगळे काय आहेत? अविकारी. म्हणून या ठिकाणी अविकारी कोणता उरला? तर शब्दयोगी अव्यय हे या ठिकाणी अविकारी शब्द आहेत. आणि अविकारी शब्द म्हणजे काय? की लिंग, वचन आणि विभक्तीनुसार जे बदलत नाहीत त्यांना आपण अविकारी शब्द म्हणतो. पर्याय क्रमांक ए शब्दयोगी अव्यय हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 30. आरसा हा कोणत्या भाषेतील शब्द आहे? बघा आरसा, झाड, दगड हे आपले मूळचे मराठी शब्द आहेत, देशी शब्द आहेत. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी देशी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. मित्रांनो आशा करतो की तुम्हाला या ठिकाणी अगदी सोपी तासिका होती, समजले असेल. 1-2 वेळा जर तुम्ही बघितलं तर यामधले सगळे तुमचे प्रश्न जे आहेत ते पाठ होणार आहेत. असे जर 50 ते 60 आपण एका विषयाचे शेवटपर्यंत व्हिडिओ बनवणार आहोत. या प्रश्नातूनच तुमचा सराव होऊन जाणार आहे. तुम्हाला घटक वाचण्याची सुद्धा गरज पडणार
नाही. फक्त लक्ष देऊन जर आपण ही PYQ जर सोडवली, स्वतःकरता वेळ दिला, रोजचे जर तुम्ही 5 प्रत्येक विषयाचे एक जरी PYQ सोडवला, तर या ठिकाणी मला असं वाटतं की तुम्ही नक्की पास व्हाल. 90च्या पुढे 100% तुम्ही मार्क घ्याल. त्यामध्ये कोणतीही शंका नाही. कारण या ठिकाणी मराठी असेल, हिंदी असेल, यामध्ये 10 ते 15 जे मार्क असतात ते हातचे आपले मार्क असतात. त्यामध्ये उतार्याचे आणि जो काही गद्य आणि पद्य असतं त्यावर 10 मार्क तुम्ही आरामशीर घेता. आणि हे जे 15 मार्क आहेत व्याकरणाचे, हे मार्कसुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे घेता. म्हणून 30 पैकी काही झालं तर मराठी आणि हिंदीमध्ये 30 पैकी 25-25 मार्क मिळवण्याचं टार्गेट तुम्ही ठेवायचं आहे. 50 मार्क यातून तुम्ही आरामशीर घेता आणि उरलेले 40 मार्क समाजशास्त्र आणि मानसशास्त्र आपले 2 विषय आणखी आपण अगदी चांगल्या प्रकारे घेणार आहोत. त्यामधून तुम्ही 100% जे आहेत तर 40 मार्क तर त्या ठिकाणी आरामशीर घेता. म्हणजे हे 50 आणि ते 40 90 आणि बाकी जे गणित तुम्ही सोडवणार आहात, गणितात तुम्ही 30 पैकी 15 मार्क घेणार. म्हणजे काही झालं तरी तुम्ही 100च्या प्लस तुम्ही स्कोर करू शकता अशी मला आशा आहे. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. सगळे व्हिडिओ बघा. चॅनलला लाईक करा. शेवटपर्यंत राहा. TETमध्ये जर काही कारणास्तव कमी पडले, समजा नाही तुमचा सराव झाला, तर CTT पुढे आहेच आपल्याला. म्हणून या ठिकाणी तुम्ही पुढचे 1-2 महिने 3 महिने जे काही आहेत ते कंटिन्यू आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा आणि जेवढे काही व्हिडिओ आपल्या चॅनलला आहेत ते बघत चला. त्याकरता तुम्हाला सर्वात अगोदर चॅनल जे आहे ते चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. सबस्क्राईब केल्यानंतर त्या ठिकाणी बेल आयकॉन जो आहे तो ऑलवर ठेवा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ टाकला की तुमच्यापर्यंत तो पोहोचेल. आणि आपल्या चॅनलचं नाव तुम्हाला माहितीच आहे, लर्न एन्जॉय विथ जे. म्हणजे या ठिकाणी लर्न, त्याच्यानंतर स्पेस द्यायचा N, त्यानंतर पुन्हा पेज द्यायचा जॉय आणि शेवटी पुन्हा पेज देऊन विथ. लर्न एन्जॉय विथ जे असे आपल्या चॅनलचं नाव आहे. सुरुवातीलाच आपण त्या ठिकाणी चॅनलचं नाव देत असतो. तर अजून जर काही शंका असतील तर तुम्ही कमेंट्स करू शकता. पुन्हा आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.